मित्रांनो, आपण रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अशा एका नावाशी जोडलेले असतो ज्यावर प्रत्येक भारतीयाचा डोळे झाकून विश्वास आहे. सकाळी चहाचा घोट असो, रस्त्यावर धावणारा ट्रक असो, देशाचे रक्षण करणारे टाटा स्टील असो किंवा जगाला IT सेवा देणारी TCS, PCS, हे नाव म्हणजे टाटा. पण तुम्हाला माहित आहे का, मिठापासून विमानापर्यंत पसरलेलं हे साम्राज्य केवळ व्यवसायासाठी नाही तर देश उभा करण्यासाठी बांधलं गेलंय. आजच्या उद्योजक गाथाच्या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत टाटा समूहाचा 150 वर्षाचा थक्क करणारा प्रवास. या गाथेची सुरुवात होते 1868 मध्ये. 29 वर्षांच्या एका तरुणानं, ज्याचं नाव होतं जमशेदजी नुसरवानजी टाटा, अवघ्या 21,000 रुपयात एका दिवाळखोर कापड गिरणीपासून व्यवसायाची सुरुवात केली. त्या काळी इंग्रजांचे राज्य होते. भारतीयांना दुय्यम वागणूक दिली जाई. एकदा जमशेदजींना मुंबईच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला गेला, कारण ते भारतीय होते. त्याच क्षणी त्यांनी ठरवलं की असं हॉटेल उभं करीन जिथे कोणालाही बंदी नसेल. आणि 1903 मध्ये उभे राहिले मुंबईचे वैभव, ताजमहाल पॅलेस हॉटेल. हे हॉटेल म्हणजे भारतीयांच्या स्वाभिमानाचे प्रतीक बनले. जमशेदजींचे स्वप्न होते भारतात स्वतःचे स्टील उत्पादन व्हावे आणि जलविद्युत प्रकल्प उभे राहावेत. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव दोराबजी आणि पुढे JRD टाटा यांनी ही धुरा सांभाळली. JRD टाटा हे केवळ उद्योजक नव्हते, तर ते भारताचे पहिले वैमानिक होते. त्यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली, जी पुढे जाऊन एअर इंडिया बनली. त्यांच्या काळात टाटा समूहाने 14 कंपन्यांवरून 95 कंपन्यांपर्यंत मजल मारली. त्यांनी देशाला टाटा मोटर्स, टायटन आणि TCS सारख्या दिग्गज कंपन्या दिल्या. 1991 मध्ये जेव्हा भारताने जागतिकीकरणाचे दार उघडले, तेव्हा रतन टाटा यांनी समूहाची सूत्र हाती घेतली. अनेकांना वाटले की टाटा जुनाट झालाय, पण रतन टाटांनी जगाला चकित केले. ब्रिटिश ब्रँड टेटली असो किंवा आलिशान जगवार लँड रोवर, टाटांनी एकामागोएक परदेशी कंपन्या विकत घेऊन भारतीय तिरंगा 7 समुद्रापार फडकवला. सामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी 1 लाखात नॅनो कार आणली. नॅनो कदाचित व्यवसायात यशस्वी ठरली नसेल, पण रतन टाटांचे सामान्यांप्रती असलेले प्रेम त्यातून सिद्ध झाले. पण टाटा समूह इतरांपेक्षा वेगळा का आहे? कारण या समूहाच्या नफ्याचा तब्बल 66% हिस्सा टाटा ट्रस्टच्या माध्यमातून समाजसेवेसाठी वापरला जातो. कॅन्सरवर उपचार करणारे टाटा मेमोरियल हॉस्पिटल असो किंवा शिक्षणासाठी दिलेल्या स्कॉलरशिप्स, टाटांनी नेहमीच माणुसकीला नफ्यापेक्षा वर स्थान दिले आहे. म्हणूनच म्हणतात, टाटा केवळ एक कंपनी नाही, तर तो या देशाचा विश्वास आहे. मित्रांनो, जमशेदजींच्या जिद्दीतून आणि रतन टाटांच्या दूरदृष्टीमुळे उभी राहिलेली ही उद्योजक गाथा तुम्हाला कशी वाटली? टाटांचा कोणता गुण तुम्हाला सर्वात जास्त आवडतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या उद्योजक गाथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात एका नवीन गाथेसह.